नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परत करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 27 जुलै 2026. आजच्या दिवसाचे जेवढेही चालू घडामोडीचे महत्त्वाचे टॉप प्रश्न बनत असतील ते सर्व प्रश्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत. तरी सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईब सुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. त्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये जो काही शेवटचा प्रश्न विचारला होता त्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेऊया. काय होता प्रश्न? ग्लासगो येथे 2026 मध्ये होणाऱ्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यासाठी भारताचे ध्वजवाहक म्हणून कोणाची नावे जाहीर करण्यात आलेली आहेत? तर बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी अगदी योग्य उत्तर टाईप करून सांगितलं आहे. पर्याय क्रमांक डी, ऑप्शन नंबर ए आणि ऑप्शन नंबर बी हे दोन ऑप्शन या ठिकाणी योग्य असणार आहेत. पर्याय क्रमांक ए मीराबाई चानू आणि पर्याय क्रमांक बी लवलेना बोरगोहेन या दोघांची या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो अल्टरनेटिव्हली काय म्हणून निवड करण्यात आली आहे? तर भारताचे ध्वजवाहक म्हणून यांची नावे जाहीर करण्यात आलेली आहेत. क्लिअर? आता पाहूया विद्यार्थी मित्रांनो प्रश्न क्रमांक पहिला. टोटल संपूर्ण व्हिडिओमध्ये 12 प्रश्न असतील. सुरुवातीपासून शेवटपर्यंत व्हिडिओ प्रामाणिकपणे पाहण्याचा प्रयत्न करा. एक एक प्रश्न महत्त्वाचा आहे. तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा. मागील 6 महिन्याची किंवा मागील पूर्ण वर्षभराची जर तुम्हाला या ठिकाणी चालू घडामोडीची PDF पाहिजे असेल तर 96 730 58 600 हा माझा या ठिकाणी व्हॉट्सअप नंबर आहे. हा नंबर सेव्ह करा आणि मागच्या 6 महिन्याची किंवा मागच्या 12 महिन्याची जर तुम्हाला PDF पाहिजे असेल तर या ठिकाणी PDF पाहिजे आणि कोणत्या वर्षाची पाहिजे, जानेवारी ते जून 2026 की जानेवारी ते डिसेंबर 2025 एवढं मला तुम्ही या ठिकाणी व्हॉट्सअपला मेसेज टाका. मी तुम्हाला या ठिकाणी QR कोड पाठवतो, तुम्हाला त्या ठिकाणी PDF दिली जाईल. क्लिअर? प्रश्न क्रमांक पहिला काय आहे? आंतरराष्ट्रीय टाईप 1 जे काही मधुमेह शिखर परिषद 2026 होती ती कोठे आयोजित केली जाणार आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर काय आहे? तर पर्याय क्रमांक बी राजस्थान हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. क्लिअर? तर राजस्थान या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो आंतरराष्ट्रीय टाईप 1 मधुमेह शिखर परिषद या ठिकाणी आयोजित करण्यात येणार आहे. एक्स्ट्रा पॉइंट लिहून घ्या. 30 जुलै 2026 ते 1 ऑगस्ट 2026 दरम्यान जयपूर म्हणजेच राजस्थान या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली जी काही परिषद आहे, शिखर परिषद आहे ती आहे. टाईप 1 या मधुमेह किंवा हा मधुमेह एक दीर्घकालीन स्वयंप्रतिरोधक रोग आहे ज्यामध्ये स्वादुपिंडामध्ये इन्सुलिनची निर्मिती खूप कमी प्रमाणामध्ये होते किंवा अजिबातच होत नसते. यामध्ये सहसा आयुष्यभर इन्सुलिन उपचार, रक्तातील साखरेची नियमित तपासणी आणि मधुमेह तज्ज्ञांकडून वैद्यकीय पाठपुरावा आवश्यक असतो. या ठिकाणी एक्स्ट्रा पॉइंट लिहून घ्या. इन्सुलिनचा वैद्यकीय वापर सर्वप्रथम 1922 मध्ये करण्यात आला होता आणि ते टाईप 1 या मधुमेहावरील प्रमाणित उपचार आहे. ठीक आहे, प्रश्न आहे मधुमेहाबद्दल, डायबेटिक बद्दल. तर एक्स्ट्रा अजून एक पॉइंट लिहून घ्या. वर्ल्ड डायबेटिक डे म्हणजे जागतिक मधुमेह दिवस आपण दरवर्षी 14 नोव्हेंबरला साजरा करत असतो. ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायची आहे. क्लिअर? पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा महत्त्वाचा प्रश्न आहे. स्टार मार्क करून ठेवा. भारताचे नवीन शिक्षण मंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी प्रल्हाद जोशी असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? प्रल्हाद जोशीजी असं त्यांचं नाव आहे. त्यांना या ठिकाणी भारताचे नवीन शिक्षण मंत्री म्हणून त्यांची नियुक्ती या ठिकाणी करण्यात आली आहे. बरोबर? अगोदर कोण होते? धर्मेंद्र प्रधान. बरोबर? त्यांच्या जागी आता प्रल्हाद जोशी यांना या ठिकाणी नवीन शिक्षण मंत्री म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. क्लिअर? या ठिकाणी प्रश्न आहे एखाद्या नियुक्तीबद्दल. तर लगेच काय करूया, बाकीच्या झालेल्या नवनवीन नियुक्त्या अपॉइंटमेंट्स त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. लिहून घ्या. मुंबई महानगरपालिकेच्या पहिल्या महिला आयुक्तपदी अश्विनी भिडे, महाराष्ट्र राज्याच्या खो खो संघटनेच्या अध्यक्षपदी सुनेत्रा पवार, भारत जनगणना 2027 ब्रँड अँबॅसेडरपदी सुदर्शन पटनायक, मोसादचे नवीन या ठिकाणी प्रमुख बनलेत रोमन गॉफमन, फिक्कीचे नवीन महासचिव बनलेत अनंत स्वरूप, संरक्षण लेखा नियंत्रक बनलेत अनुग्रह नारायण दास, बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन परिषदेच्या अध्यक्ष बनले आहेत या ठिकाणी PV सिंधू, भारताचे पुढील 3ऱ्या क्रमांकाचे संरक्षण प्रमुख बनलेत NS राजा सुब्रमणी, भारतीय नौदल प्रमुख बनलेत व्हाईस ॲडमिरल कृष्ण स्वामीनाथन, कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन इंडस्ट्रीचे अध्यक्ष बनलेत R मुकुंदन आणि दिल्लीचे नवीन पोलीस आयुक्त बनलेत अनुराग कुमार. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 3 21वी पूर्व आशिया शिखर परिषद, बरोबर का नाही, ईस्ट एशिया समिट म्हटलं तरी काय हरकत नाही, कोठे आयोजित करण्यात आली होती? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी मनिला म्हणजेच फिलिपियन्स या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो 21व्या क्रमांकाची, कितव्या क्रमांकाची? 21व्या क्रमांकाची पूर्व आशिया शिखर परिषद आयोजित करण्यात आलेली होती. प्रश्न आहे एखाद्या परिषदेबद्दल. तर बाकीच्या झालेल्या आणि होणाऱ्या शिखर परिषदांवरती आपण एकदा चर्चा करूया. पहा, तुम्ही अभ्यास किती करता हे बिलकुल महत्त्वाचं नाहीये, केलेल्या अभ्यासावरती परत परत किती रिव्हिजन मारता हे महत्त्वाचं ठरणार आहे. लिहून घ्या.
AI इम्पॅक्ट समिट 2026 भारतामध्ये, 25वे शांघाय शिखर परिषद चीनमध्ये, AI इम्पॅक्ट समिट 2025 उत्तराखंडमध्ये, गाऊटेक 2026 पुण्यामध्ये, G7 शिखर परिषद 2026 फ्रान्समध्ये, इंडिया AI इम्पॅक्ट समिट 2026 नवी दिल्लीमध्ये, कॉप 31 ची परिषद तुर्कीमध्ये, 9व्या क्रमांकाची हिंद महासागर परिषद मॉरिशसमध्ये, 4थी भारत आफ्रिका फोरम शिखर परिषद नवी दिल्लीमध्ये, भारताची पहिली आंतरराष्ट्रीय नेत्ररोग संशोधन परिषद नवी दिल्लीमध्ये, 48वी आशियन शिखर परिषद फिलिपाईन्समध्ये, तर भारतीय उद्योग महासंघ वार्षिक शिखर परिषद नवी दिल्लीमध्ये 2026 मध्ये आयोजित करण्यात आलेली होती. पुढचा प्रश्न क्रमांक 4 लिहून घ्या. भारताच्या उपराष्ट्रपतींच्या हस्ते प्रकाशित झालेल्या RSS at 100 A Century of Service, Unity and Sacrifice नावाचं पुस्तक आहे. या पुस्तकाचे सहलेखक कोण आहेत? 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, श्याम जाजू आणि अनुपम त्रिवेदी असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? श्याम जाजू आणि अनुपम त्रिवेदी असं त्यांचं नाव आहे. त्यांनी या ठिकाणी काय केलेलं आहे? पुस्तकाचं या ठिकाणी सहलेखन केलेलं आहे. नाव आहे पुस्तकाचं RSS at 100 A Century of Service, Unity and Sacrifice. बरोबर. तर भारताच्या उपराष्ट्रपतींच्या हस्ते या ठिकाणी प्रकाशित झालेले हे पुस्तक आहे. मला कमेंट करून सांगा वर्तमानमध्ये भारताचे उपराष्ट्रपती कोण आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं ते कितव्या क्रमांकाचे उपराष्ट्रपती आहेत एवढं मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. तोपर्यंत प्रश्न होता पुस्तक आणि लेखकासंदर्भात. तर बाकीच्या प्रकाशित झालेल्या पुस्तकांच्या लेखकांवरती आपण एकदा चर्चा करूया. लिहून घ्या. द क्युरियस ऑफ द क्लासिफाईड नावाचं पुस्तक आहे. पुस्तक लिहिलंय मनोज मुकुंद नरवणे यांनी. द बेंच, द बार, द बिजारे हे पुस्तक लिहिलंय तुषार मेहता यांनी. तुषार मेहताचं अजून एक पुस्तक आहे द लॉफुल अँड द ऑफुल. बरोबर. पुढचा द लायब्ररी मॅन ऑफ इंडिया हे पुस्तक लिहिलंय PP सत्यन यांनी. इंडियाज फर्स्ट ऑलिम्पिक गोल्ड हे पुस्तक लिहिलंय के अरू मगोम यांनी. वेन ऑडिट मॅटर्स, कॅग इंटरव्हेन्शन्स दॅट मेड अ डिफरन्स हे पुस्तक लिहिलंय विनोद राय यांनी. त्यानंतर CBN at 361 डिग्रीज पॉलिमॅथ हे पुस्तक लिहिलंय शाकमुरी श्रीनिवास प्रसाद यांनी. त्यानंतर IIT द स्टोरी ऑफ इंडियाज मोस्ट प्रेस्टिजियस एज्युकेशनल इकोसिस्टम हे पुस्तक लिहिलंय प्रशांत कुमार यांनी. त्यानंतर VIP कल्चर इन इंडिया, पॉवर, प्रिव्हिलेज अँड द डिस्टन्स फ्रॉम डेमोक्रेसी हे पुस्तक लिहिलं आहे नामाब रेबिया आणि संदीप कुमार यांनी. आणि RSS at 100 A Century of Service, Unity and Sacrifice हे पुस्तक या ठिकाणी सहलेखन केलेलं आहे श्याम जाजू आणि अनुपम त्रिवेदी यांनी. पुढचा प्रश्न क्रमांक 5 मिनी नंदी शेतकरी समृद्धी योजना 2026 कोणत्या राज्य सरकारने सुरू केलेली आहे? तर पर्याय क्रमांक ए उत्तर प्रदेश हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. उत्तर प्रदेश राज्य सरकारने मिनी नंदी शेतकरी समृद्धी योजना या ठिकाणी सुरू केलेली आहे. ज्याच्या मागचं उद्दिष्ट काय तर लिहून घ्या. जास्त दूध देणाऱ्या देशी गोवंशीय जातींचा जसे की गीर, साहिवाल आणि थार पारकर या ठिकाणी यांचा वापर करून शास्त्रीय दुग्ध व्यवसायाला प्रोत्साहन देणे आणि ग्रामीण उत्पन्न वाढवणे याला बूस्ट करण्यासाठी प्रोत्साहन देणे या उद्देशाने मिनी नंदी शेतकरी समृद्धी योजना या ठिकाणी सुरू करण्यात आली आहे उत्तर प्रदेश राज्य सरकारच्या अंतर्गत. या ठिकाणी लक्षात घ्या इग्नाइट अकॅडमीने काय केलं आहे MPSC कंबाईन या ठिकाणी C साठी आणि तलाठी भरती 2026 साठी प्रिलिम्स बॅच या ठिकाणी लॉन्च केलेली आहे. लाईव्ह रेकॉर्डेड ऑनलाईन बॅचेसच्या फॉर्मॅटमध्ये ही तुम्हाला बॅच मिळणार आहे. 6,000 रुपये किंमत आहे. 50% डिस्काउंट मिळणार आहे म्हणजे 2,999 ला ही बॅच मिळणार आहे. लिमिटेड टाइम ऑफरसाठी ही बॅच आहे. यासाठी तुम्हाला इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करावं लागणार. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन ठेवलेली आहे. क्लिअर. पुढचा प्रश्न क्रमांक 6 आपल्या ब्रॉडगेज रेल्वे नेटवर्कच्या विद्युतीकरणाच्या बाबतीमध्ये भारताला जागतिक स्तरावर कोणता क्रमांक देण्यात आलेला आहे? 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी. आपल्या प्यारा भारताला या ठिकाणी दुसरा क्रमांक देण्यात आलेला आहे. 2-3 पॉइंट आहेत ती लिहून घ्या. विद्युतीकरणाची जी काही व्याप्ती आहे ती लिहून घ्या. भारताने आपल्या ब्रॉडगेज म्हणजेच या ठिकाणी नेटवर्कचे 99.6% या इथपर्यंत या ठिकाणी इलेक्ट्रिफिकेशन पूर्ण केलेलं आहे. विद्युतीकरण साध्य या ठिकाणी केलेलं आहे. जागतिक स्थान बघितलं तर भारत आता केवळ स्वित्झर्लंडच्या मागे आहे जे 100% विद्युतीकरणासह जागतिक स्तरावर पहिल्या क्रमांकावरती आहे. लक्षात घ्या स्वित्झर्लंड हे या ठिकाणी रेल्वे इलेक्ट्रिफिकेशनच्या बाबतीमध्ये 100% आहे म्हणजेच अव्वल क्रमांकावरती आहे. 2 नंबरला आपला भारत देश आहे 99.6%. 3 नंबरला चायना आहे 82%. 4 नंबरला स्पेन आहे 67%. 5 नंबरला जपान आहे 64%. 6 नंबरला फ्रान्स आहे 60% आणि 7 नंबरला युनायटेड किंगडम आहे 39%. या गोष्टी या सिक्वेन्स तुम्हाला लक्षात ठेवायच्या आहेत. पुढचा प्रश्न क्रमांक 7 कोणते तमिळनाडूचे पहिले पूर्णपणे कार्यरत हवामान अनुकूल गाव बनलेले आहे? 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी. किल्लई नावाचं गाव आहे. कोणतं?
तर किल्लई नावाचं गाव आहे ते या ठिकाणी तामिळनाडूचे पहिले पूर्णपणे कार्यरत हवामान अनुकूल गाव या ठिकाणी बनलेलं आहे. तामिळनाडू सांगायचं म्हटलं तर स्थापना 1 नोव्हेंबर 1956, मुख्यमंत्री सी जोसेफ विजय, राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर, राजधानी चेन्नई. 4 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान मन्नर मरीनची आखात, इंदिरा गांधी, मुदुमलाई, मुकुर्ती आणि 2 महत्त्वाचे धरण मेत्तूर आणि भवानी सागर. पुढचा प्रश्न क्रमांक 8. शिक्षण मंत्रालयाअंतर्गत उच्च शिक्षण विभागाच्या नवीन सचिवपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, नरेश पाल गंगवार असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? नरेश पाल गंगवार असं त्यांचं नाव आहे. शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत उच्च शिक्षण विभागाच्या सेक्रेटरीपदी म्हणजेच काय सचिवपदी या ठिकाणी नियुक्ती करण्यात आली आहे नरेश पाल गंगवार यांची. पुढचा प्रश्न, मायक्रोसॉफ्ट इंडिया आणि कोणत्या संस्थेच्या संयुक्त विद्यमाने उन्नती AI 2.0 या ठिकाणी सुरू करण्यात आलेला आहे? 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, IIT दिल्ली. लक्षात घ्या, कोलॅबोरेशन दोघांमध्ये झालेलं आहे. मायक्रोसॉफ्ट इंडिया आणि द फाउंडेशन फॉर इनोव्हेशन अँड टेक्नॉलॉजी ट्रान्सफर म्हणजेच काय FITT ॲट IIT दिल्ली. याच्यामध्ये ध्येय काय असणार आहे या दोन कोलॅबोरेशनच्या अंतर्गत? तर भारतातील तळागाळातील AI नवोपक्रम परिसंस्थेला बळकटी करणे किंवा बळकट करणे, स्टार्टअप्सला प्रोत्साहन देणे आणि टियर 2 टियर 3 शहरांमध्ये AI प्रतिभा निर्माण करणे या सर्व उद्देशाने या ठिकाणी हे कोलॅबोरेशन करण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न, तामिळनाडू मुख्यमंत्र्यांच्या नाश्ता योजनेचे नवीन नामकरण काय करण्यात आलेलं आहे? 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, पेरुंत लैबर कामराजर नाश्ता योजना असं या ठिकाणी नवीन नामकरण करण्यात आलं आहे. पॉईंट लिहून घ्या. शिक्षण आणि विद्यार्थी कल्याणासाठी दिलेल्या त्यांच्या अग्रगण्य योगदानाचा सन्मान करण्यासाठी तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री के कामराज यांच्या नावाने पुनर्नामकरण करण्यात आलं आहे. या ठिकाणी हे जे काही चीफ मिनिस्टर ब्रेकफास्ट स्कीम होती त्याचं या ठिकाणी नामकरण करण्यात आलेलं आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या राज्याने निवडक वर्ग 3 शासकीय पदांच्या थेट भरतीमध्ये अग्निवीरांसाठी 10% आरक्षण मंजूर केलेलं आहे? 11व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, छत्तीसगड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. याच्यासाठी एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय असणार आहे? तर छत्तीसगडचे रहिवासी असलेले अग्निवीर ज्यांनी अग्निपथ योजनेअंतर्गत 4 वर्षांची सेवा यशस्वीरित्या पूर्ण केली आहे आणि ज्यांच्याकडे वैध सेवामुक्ती प्रमाणपत्र आहे, सर्टिफिकेट आहे, बरोबर का नाही? वैध म्हणजेच या ठिकाणी पूर्ण केलेले जे काही अग्निवीरांचे जे काही ड्युरेशन आहे ते पूर्ण केलेले सर्टिफिकेशन आहे त्यांना या ठिकाणी 10% रिझर्वेशन देण्यात येणार आहे जे काही वर्ग 3 शासकीय पदांच्या थेट भरतीमध्ये अग्निवीरांसाठी. क्लिअर? छत्तीसगड जाता जाता छत्तीसगड बद्दल रिव्हिजन टाकून जाऊया. स्थापना झाली 1 नोव्हेंबर 2000 साली. मुख्यमंत्री आहेत विष्णू देवसाई, राज्यपाल आहेत रामेन डेका, राजधानी आहे नया रायपूर. 2 महत्त्वाचे राष्ट्रीय उद्यान इंद्रावती, कांजरघाटी आणि 3 महत्त्वाचे धरण गँगरेल, मुल्लमसली आणि कुटाघाट. शेवटचा प्रश्न, नवीनतम राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणनुसार भारताचा एकूण प्रजनन दर ज्याला बोलता येईल TFR तो किती आहे? 12व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 2.0. बरोबर, एवढा या ठिकाणी TFR आहे आपल्या भारताचा एकूण प्रजनन दर म्हटलं तरी काय हरकत नाही, टोटल फर्टिलिटी रेट असा याचा फुल फॉर्म होतो. क्लिअर? तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो हे होतात 12 प्रश्न. उपक्रम कंटेंट हा जो काही प्रयत्न आपण सुरू केला आहे मराठी भाषेमध्ये कसा वाटतो अवश्य कमेंट करत चला. आणि तुमच्यासाठीचा आजचा खास प्रश्न, भारतातील पहिले AI सक्षम पक्षी अभयारण्य कोणत्या राज्यातील ठाणे क्रिक फ्लेमिंगो अभयारण्यामध्ये डेव्हलप केले जात आहे, विकसित केलं जात आहे? कर्नाटक, राजस्थान, महाराष्ट्र, गुजरात. तर ज्या पण विद्यार्थी या प्रश्नाचं योग्य उत्तर येत असेल त्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये टाईप करण्याचा प्रयत्न करा. प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, बरोबर येऊ द्या, काहीच हरकत नाही. ट्राय करणं, प्रयत्न करणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. आणि दुसऱ्या दिवशी येऊन आपण दिलेल्या प्रश्नाचं उत्तर बरोबर आलं की चुकलं हे दुसऱ्या दिवशी येऊन नेहमी चेक करणं, अभ्यासामध्ये कन्सिस्टन्सी मेंटेन ठेवणं हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं ठरणार आहे. तर लगेच काय करूया, जुलै महिन्यातील जेवढेही महत्त्वाचे दिवस असतील त्याच्यावरती एकदा रिव्हिजन टाकूया. 1 जुलैला भरपूर दिवस आहेत जसं की राष्ट्रीय डॉक्टर दिवस, राष्ट्रीय टपाल कामगार दिवस, CA दिवस, GST दिवस, वसंतराव नाईक यांची जयंती, महाराष्ट्र कृषी दिवस आणि SBI स्थापना दिवस. 2 जुलै जागतिक क्रीडा पत्रकार दिवस, 3 जुलै जागतिक प्लास्टिक पिशवी मुक्त दिवस. या ठिकाणी जुलै महिन्यातील पहिल्या शनिवारी म्हणजेच 4 जुलै 2026ला यावर्षी आंतरराष्ट्रीय सहकार दिवस, 11 जुलै जागतिक लोकसंख्या दिवस, 12 जुलै जागतिक मलाला दिवस, 17 जुलै आंतरराष्ट्रीय न्यायासाठी जागतिक दिवस, 18 जुलै आंतरराष्ट्रीय नेल्सन मंडेला दिवस आणि अण्णाभाऊ साठे स्मृती दिवस, 20 जुलै आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ दिवस, 23 जुलै लोकमान्य टिळक जयंती, 26 जुलै कारगिल विजय दिवस,
28 जुलै जागतिक निसर्ग संवर्धन दिवस आणि जागतिक हिपॅटायटिस दिवस आणि 29 जुलै आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिवस. क्लिअर?